सीपीआर रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी एनएबीएच नामांकित करून घ्यावं, एमसीआयची सर्व मानांकनं तंतोतंत पाळावीत, रिक्त पदं त्वरित भरावीत, कोल्हापूर जिल्ह्यात विभागीय एमएससी नर्सिंग आणि बीएससी नर्सिंग शासकीय महाविद्यालय स्थापन करावं आदी मागण्यांसाठी सीपीआर रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीनं उद्या 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निदर्शनं केली जाणार आहेत. तर 4 जानेवारी रोजी सकाळी 10 पासून दुपारी 4 पर्यंत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. या मागण्यांची दखल घेतली नाही तर भविष्यात कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. की मानांक्रमाप्रमाणे परिचारिका संवर्ग भरण्यात यावा. 1100ची गरज असताना फक्त 500 स्टाफवर काम चालतं. 400 रिक्त पदं आहेत ती तातडीने भरावीत. नंतर आमची अशी मागणी आहे की आमच्या परिचारिका संवर्गांना कुठलेही दुसरे काम लिपिक वर्ग किंवा दुसरं कुठलेही काम लावू नये. त्यांचा उपयोग परिचर्या करण्यासाठीच करण्यात यावा. शिवाय आमची आर्थिक देयके, आमच्या बऱ्याच परिचारिकांची आर्थिक देयके थांबलेली आहेत, दिलेली नाहीत. वेळोवेळी मागण्या, वेळोवेळी निदर्शनं, वेळोवेळी सांगून प्रशासनाला सांगूनही भेटी देऊनही त्यांची कामं झालेली नाहीत. उदाहरणार्थ 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्ती लाभ, नंतर MJ-PJ व्हायचा लाभ, असे बरेचसे आर्थिक लाभ तसेच राहिलेले आहेत. शिवाय स्टाफचे वैद्यकीय बिलंसुद्धा रखडलेली आहेत, त्याकडेही त्यांचं लक्ष नाही. उदाहरणार्थ प्रशासन अजिबातच लक्ष देत नाही आमच्या मागण्यांकडे. नुसतं आमच्या लोक काम करून नुसतं काम करतात परिचारिका. आम्ही आता उद्या सकाळी 11 वाजता निदर्शन करणार आणि परवा 4 तारखेपासून साखळी उपोषण सुरू करणार आहोत. जर यानंतर जरी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर आम्ही कडक आंदोलन करणार आहे पुढच्या ह्याच्यात.